दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद याच्यात काम करणारी खूप चांगली मुलं आहेत, होती, कुठे ती आता? ते आज कुठल्याही राजकारणाच्या कुठल्या पदावर नाही आहे, म्हणून कृपया काही लोकांना जरा तुम्ही तुमच्या चौकटीच्या बाहेर ठेवा. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या नेहमीच आपली रोखठोक भूमिका माध्यमांसमोर मांडत असतात. नुकतंच त्यांनी पक्षफुटी आणि बंडखोरी यावर मोठं विधान केलंय. यातून त्यांनी थेट भाजपला लक्ष्य केलंय. भाजपने स्वतःची मुलं मोठी करावीत अशी थेट टीका त्यांनी केली. दरम्यान त्यांची ही टीका भाजप नेते नितेश राणे यांच्यात चांगलीच झोंबली असून नितेश राणे यांनी त्या राजकारणात नसून पत्रकारांनी त्यांना चौकटी बाहेर ठेवावं असं म्हटलंय. शर्मिला ठाकरे यांनी पक्षफुटीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आयात करण्यापेक्षा स्वतःचं नेतृत्व तयार करण्याची क्षमता दाखवा असा टोला त्यांनी लगावला. शर्मिला ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षातील राजकीय घडामोडींचाही उल्लेख केला. त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांमधील फुटींचा संदर्भ देत भाजपवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप केला. इतकी वर्ष सत्तेत असताना स्वतःचे आमदार, खासदार आणि नेतृत्व तयार करण्याऐवजी इतर पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली. ज्या मुद्द्यांवर भाजप पूर्वी आंदोलन करत होती त्याच प्रश्नांवर आज कोणी बोलत नाही असा आरोप त्यांनी केला. दरम्यान शर्मिला ठाकरे यांनी भाजपवर टीका करताच मंत्री नितेश राणे यांनी त्या कोणत्याही राजकीय पक्षात नसल्याचं सांगत त्यांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देऊ नये असा सूर लावला. मात्र यानंतर नितेश राणेंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते लोकशाहीत कोणत्याही नागरिकाला, मग तो राजकीय पदावर असो वा नसो, सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार आहे. मग शर्मिला ठाकरे यांनी भाजपवर टीका केली म्हणून त्यांचं मत केवळ त्या पदावर नाही या कारणाने नाकारता येईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही अनेकदा राजकीय आणि सामाजिक विषयांवर भूमिका मांडतात. त्यावेळी भाजपकडून त्यांच्या मतांवर त्या राजकारणात नाहीत असा आक्षेप घेतला जात नाही. त्यामुळे शर्मिला ठाकरे यांच्या बाबतीत वेगळा निकष का लावला जात आहे अशी चर्चा रंगू लागली आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की शर्मिला ठाकरे यांनी भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणावर थेट बोट ठेवलं आणि त्याच टीकेमुळे भाजप नेते बचावात्मक भूमिकेत गेले. त्यामुळे मुद्द्याला उत्तर देण्याऐवजी व्यक्तीवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला जात आहे. परिणामी आता प्रश्न शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्याचा राहिलेला नसून टीका करणाऱ्याला उत्तर द्यायचं की त्याचा आवाज कमी लेखायचा याचा झाला आहे.